जय श्रीराम, वंदे वंदे, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद। आज आपले सर्वांचे नेते, माजी उपमुख्यमंत्री, आता असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सकाळपासून आता पलटणमध्ये आपल्या सायकल वाटपाचा कार्यक्रम, आता इथं कामगारांसाठी किट, सेफ्टी किट आणि भांड्याचा कार्यक्रम वाटपाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। त्यापासून उपस्थित असलेले आपल्या विभागाचे खासदार माननीय रणजितसिंह निंबाळकर दादा, धैर्यशील दादा कदम, अध्यक्ष सातारा जिल्हा भाजप, माननीय प्रल्हाद सावरंगे पाटील ज्येष्ठ नेते, श्री रेवणनाथ मिसळे सहाय्यक आयुक्त, कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगारचे सर्व अधिकारी व कर्मचारी, जयकुमार शिंदे, सचिन कांबळे पाटील, विलासराव नलवडे, उपस्थित मान्यवर सर्व बंधू आणि बहिणी, पत्रकार बंधू, मी कामगार मेळावे हे 2.5 वर्षापासून कामगार मंत्री झाल्यापासून कामगार मेळावे बघितले, पण राज्यात सगळ्यात मोठा मेळावा हा तुमचा आज। 100, 200, 500, 700, 800, 1000 मेळावे झालेले, पण एवढा सिस्टमॅटिक, कुठं दंगा नाही, काय नाही, सगळ्यांच्या नोंदणी झाल्या, सगळं झालं। एवढ्या माझ्या माता बहिणी इथं आलेल्या, सगळे माझे सगळे बंधू आले, सगळे कामगार आले, त्यांना एक सिस्टमॅटिक सगळं मिळणार आहे ह्या आशेनं। नाहीतर काय काय ठिकाणी गोंधळ धरून मारामार होऊन सगळं झालं बऱ्याच, पण इथं नाही, तुम्ही खूप सिस्टमॅटिक केले। मी माझी ओळख करून देताना मी निश्चित सांगेन आपल्याला की एक तासगाव तालुक्यातल्या खेडेगावात जन्मलेला एक कार्यकर्ता, एक मुलगा, वडील गट्टे कामगार करायचे, मंत्री सांगली दिले होता, हे मला सांगायचं। आणि वरिष्ठांनी देवेंद्र भाऊनी म्हणा, अमित शाह साहेबांनी हेच ओळखले, हे कामगार होता, कामगाराची विरोध चालू होता, ह्याला कामगार मंत्री देऊन टाका, आणि कामगार मंत्री मला मिळालं। पण निश्चितच कामगाराची व्यथा काय असते हे मला माहिती होतं, मी भोगलो होतो, 10-12 वर्ष मी भोगले। 10 तारखेला पगार व्हायचा, 10 तारखेच्या पगारामध्ये आम्ही प्लेटवरती मांडायचं, दिवसाला एवढा पगार, गुन्हेले एवढे दिवस, एवढं ओव्हर टाइम, एवढा पगार झाला। आता एवढ्या पगारामध्ये सगळं डाळ, तेल, मीठ, बाकी शाळेच्या पोरांचं कपडे, लता, भाडं, लाडं, हे सगळं मांडलं तर हातात काय राहायचं नाही, काहीच राहायचं नाही। म्हणजे हौसेनं कोणा बायका पोरांना फिरायला येत म्हटलं तर तो विशेष नाही। अशा परिस्थितीमध्ये काही दिवस गेल्या आणि कामगारांचे दिवस असेच जातात। ह्या माध्यमातून मी शपथ खाल्ली, मी कामगार मंत्री असलो तर मी कामगारांसाठी काही करेल, हा उद्देश मी 2.5 वर्ष मला मिळाले। 2.5 वर्षामध्ये आम्ही किट चालू केलं, सेफ्टी किट द्यायचं की कामगार उंचावर काम करतो, सगळं करतो, त्याला सेफ्टी पाहिजे, तो पडला नाही पाहिजे, त्याला संरक्षण पाहिजे। त्या पीटीमध्ये सेफ्टी बेल्ट आहे, जॅकेट आहे, बूट आहे, परत गॉगल आहे, हेल्मेट आहे, एक टिफिनचा बॉक्स आहे, बॅटरी आहे, एवढं सामान, हँडलोज आहे, एवढं सामान त्यामध्ये आहे। पण ते सामान घरी ठेवायसाठी ठेवलेलं नाहीये। आपण जर काम करत असाल, बांधकाम कामगार, तर आपण काम करत असताना हे सामान तुम्ही वापरा, तुमच्या जीवाला काय होणार नाही, दक्षता घेण्याचं कामगार मंत्र्यांनी तो प्रयास केला। परत चालू झालं, एकदा काय करायचं आता असं आम्ही विचार केला, देवेंद्र विचारलं की आता तुम्ही लाडक्या बहिणीला 3,000 रुपये दिले, परत 1,500 रुपये देणार आहे तुम्ही, दिवाळी आल्या, पण दिवाळी करत असताना तिला शिजवायला भांडी तर देऊया आपण म्हणून मग भांडे चालू केले आम्ही। आज भांड्याचा उपक्रम राबवला, आणि हे आता हे तर मला वाटतं कामगार असतील, पण घरोली कामगारासाठी पण, घरोली कामगार महिला माझ्या आहेत, माता बहिणी आहेत, त्यांनाही आपण एक किट द्यायची व्यवस्था केलेली आहे। ते आपण पुढल्या हप्त्यामध्ये आपण तेही चालू करतो, ऑर्डर निघाली त्याची ऑर्डर निघाली की घरोली कामगार नोंदणी वेगळ्या असतात, एक बांधकाम कामगारची नोंदणी असते, एक घरोली कामगारची नोंदणी असते, ह्या नोंदण्या वेगळ्या असतात। पण घरोली कामगारासाठी पण आपण, ज्या महिला माझ्या असतील, माता बहिणी असतील, त्यांच्यासाठी पण आपण किट उपलब्ध करून पुढल्या हप्त्यामध्ये देतो। हे सगळं करत असताना कामगार बंधूंना मी आल्यापासून, आता मगाशी एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं सगळे काय काय मिळते, मी पुस्तक छापलेलं आहे, पुस्तक हे पुस्तक सगळ्यांना मिळेल, जवळजवळ 5,000 कॉपी पडलेत मी।
हे पुस्तक जर वाचलं आपण तर ह्यामध्ये बांधकाम कामगारासाठी काय मिळणार आहे आणि आपण कसं अप्लिकेशन करायला पाहिजे, कागद कुठले द्यायला पाहिजे हे त्यामध्ये लिहिलेलं आहे. तर ह्याला आपण वाचलं तर आपल्याला समजेल की आपण कुठं बसतोय, काय बसतोय, त्या पद्धतीने अप्लाय केलं तर आता पैसे आता बघितला बरं आपण 5-10 लाख वाटले आपण इथं, तसे पैसे सगळ्यांना मिळतील, त्यामुळे अडचण येणार नाही. आणि अशा गोष्टी करताना राजे आम्ही सातारा MIDC मध्ये कामगार भवन बांधतोय, त्याचं उद्घाटनालाही आपल्याला बोलवलं. जागा उपलब्ध झालेली आहे, ऑर्डर करतोय मी आता. त्यामुळे एक कामगार भवन असं बांधतो आम्ही की जिथं आमचा कामगार माता बहिणी असतील, बंधू असतील आमचे, त्या कामगार भवनमध्ये गेल्यानंतर सगळी कामं एका छताखाली ती झाली पाहिजेत, त्याला तिथं आधार मिळाला पाहिजे, ह्या पद्धतीने आम्ही केलं. दुसरी स्कीम आम्ही राबवली विश्वकर्मा. ही केंद्राची स्कीम आहे. विश्वकर्माच्या माध्यमातून केंद्राला 12 बलवताना ही स्कीम लागू होते. त्या स्कीममधून आम्ही सरसकट कामगारांना ती स्कीम राबवली. एक अँब्युलन्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही पाठवली. अधिकारी एक अँब्युलन्स पाठवली. त्या अँब्युलन्स सुसज्ज आहे, म्हणजे त्यामध्ये आयसो असतो, आयसो मध्ये आपण पेशंट टाकतो तशी आयसो त्यामध्ये सगळी सिस्टम आहे. आणि त्या एजन्सीनं आपल्या जिल्ह्यातली 3 हॉस्पिटल नियुक्त करायची चांगल्या क्वालिटीची, आणि ती क्वालिटीची त्यांनी बुक करायची. आमच्या कामगाराला, आमच्या माता बहिणीला त्याच्या घरातून म्हणा, त्याच्या कामगारा काम करत असताना तिथून काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्या अँब्युलन्स मधून त्याला तिथं न्यायचं हॉस्पिटलला, आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर सगळी व्यवस्था, सगळी ट्रीटमेंट कामगार डिपार्टमेंट करणार त्याची. समजा एखादा ऍक्सिडेंट झाला, कामगार आमचा 2-3 महिने तो बरा होत नाहीये, दुरुस्त होत नाही, परत कामावर जाऊ शकत नाहीये. आता 3 महिने जर तो कामगार हॉस्पिटलला राहिला तर त्याच्या घरातल्या लोकांनी करायचं नाही. तो जर करता असेल तर त्याला काय करायचं, त्यातून आम्ही त्याचा पगार 3 महिने, जेवढा दिवस तो हॉस्पिटलला राहील, काम करू शकत नाही, तेवढा पगार त्याचा प्रत्येक महिन्याला त्याच्या घरी पोहोचण्याची आपण व्यवस्था केली. आम्ही कामगार डिपार्टमेंटने ते काम केलं. अशा बऱ्याच योजना आपल्याला राबवल्या. लोकांचं संरक्षण व्हावं, चांगलं व्हावं. मृत्यू झाला तर 2000, मगाशी सांगितलं राजाने की आम्ही 2 लाख रुपये दिल्यानंतर प्रत्येक वर्षाला 24,000 रुपये पेन्शन म्हणून त्या मातेला देतो, त्या विधवा मातेला देतो. त्यात वाढ पाहिजे निश्चितच बघून मी सांगतो तुम्हाला. मी आता प्रस्ताव तर माझ्याकडे आता आला नाही, म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण 2,000 देतो, 12-24, बरोबर ना. 2,000 पेक्षा काय वाढवून दिला तर निश्चितच प्रयत्न करेन मी, आणि वाढवून देतो. ती सोय होईल. त्या अशा मुलींचं शिक्षण, मुलांचं शिक्षण, मुलगी झाली, डिलिव्हरी झाली, मृत्यू झाला, त्याला 10,000 रुपये, परत 2 लाख रुपये. उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी कुठे उच्च शिक्षणात असेल, शिकत असेल, मुलगा इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, अशाला आपण स्कॉलरशिप देतो. फक्त एकच आहे की तुम्ही लोकांनी 2 पावलं सरायला पाहिजे. आम्ही 4 पावलं यायला तयार आहे, पण 2 पावलं तुम्ही आम्हाला घरातच आणून द्या नाही मिळत. त्या पद्धतीने तुम्ही 2 पावलं या, तुमच्या मुलांसाठी या, तुमच्या पतिराजासाठी या, तुमच्या कुटुंबासाठी या. 2 पावलं फक्त आमच्यापर्यंत या. मी इथल्या सगळ्या कामगार संघटनांना मी विनंती करतो. राजे, संघटना आपल्याच आहे सगळ्या. काही संघटना खूप दुरुपयोग करतात, काहीतरी त्याचं वेगळ्याने करतात. माझी वॉर्निंग आहे तुम्हाला सगळ्यांना, कोण असं करत ध्यानात मनात डोक्यात असत तर ते पहिलं काढा. जर ह्या माझ्या माता बहिणीचं, माझ्या कामगार बंधूंचं जर टाळूचं तूप खायचा कोणी प्रयत्न केला तर मी त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार. त्यांचा मार्ग करा. आपण सेवा करत असतात तर प्रामाणिक सेवा करा, त्याबद्दल माझं दुमत नाही. आम्ही जाहीर सत्कार करू, पण त्यांच्या टोळीचं तूप खायचा जर आपण प्रयत्न केला तर ते मला चालणार नाही. मी आज वाटणी करणार आहे. तर अशा दृष्टिकोनातून काम करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला, मगाशी राजेने सांगितलं की कालच कार्यक्रम झाला मुख्यमंत्री लाडकी बहीण. वाटलं तर तुम्हाला कधी असं होईल आपल्याला असे अचानक बँकेत पैसे येतील. पण कॅबिनेटला देवेंद्र भाऊंनी ते दिमाग चालवलं, डोकं चालवलं, आणि तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडला. आणि त्या कॅबिनेटला मुख्यमंत्री अजितदादांनी, आम्ही सगळ्या मंत्र्यांनी त्याला सपोर्ट केला की ही स्कीम आपण राबवूया, काय होईल उद्या. पैसे उपलब्ध करून दिले कॅबिनेटनी, आणि ही स्कीम राबवली. जवळजवळ 1,03,00,000. काल आपण बटन दाबलं, किती 1,03,00,000 महिलांच्या, माझ्या बहिणीच्या अकाउंटवर पैसे पडले. कमी नाही ना. आता 1,03,00,000 गुणिले 3 करा, म्हणजे किती कोटी होत आहेत बघा.
आहे ना. मी एवढे कोटी काल आम्ही वर केले. आता विरोधकवाले पी 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 करत बसते नुसते. मग ते बंदच होईल, ते पैसेच मिळणार नाही. तुमच्या बँकेत पैसे आले तर ते परत काढून घेतले जातील म्हणल्यानंतर बँकेला गर्दीच्या गर्दी झाली. अरे तुमच्या बँकेत पैसे गेले तर कोण काढून घेऊ शकतं? हाय कोणाची हिंमत? आपण शानी माणसं आहे. ती स्कीम आता बंदच होणार आहे. विधानसभेच्या माध्यमातून ठेवलेली आहे. आमची नीत तशी नाहीये. मी तुम्हाला आज सांगतो. मगाशी मी सायकल वाटच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं लहान मुली होत्या सगळ्या, त्यांनाही सांगितलं मुलींनो तुम्ही काळजी करू नका. मोठ्या बहिणीला मिळालं, छोट्या बहिणीला तुम्ही मोठं झाल्यानंतर तुम्हालाही मिळेल. तोपर्यंत ही स्कीम चालू ठेवेल एवढं मी त्यांना आश्वासन दिलं. स्कीम बंद कधी होणार? आता हे सगळं तुमच्या हातात आहे. उद्या तुम्ही काय तर उलट सुलट केलं तर कोण तर आलं तर ते स्कीम बंद करणार. आम्ही आलो तर चालू ठेवणार. मग आम्ही पाहिजे का नाही? आणि राजकीय पद्धत आहे. ते आले की आमचं बंद करायचं, आम्ही आले की त्यांचं बंद करायचं. त्यामुळे आपल्या जनतेचं हाल होतं. म्हणून जे जे चांगलं आपण केलेलं आहे ते चांगलं टिकवण्यासाठी मी सांगतो, कामगारांना सगळं सांगतो. आणि लाडक्या बहिणींनी सांगितलं, कामगारांना मी सांगतो तो मुद्दा तुम्हाला पण लागतो. समजला? शासन आपलं आलं पाहिजे. शासन आल्यानंतर ह्यामध्ये वाढ होईल. कारण मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं आज 1,500 तुम्हाला प्रत्येकाला बहिणीला मिळत आहे. त्यात वाढीव करण्यासाठी पुढे आम्हाला जनता आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही त्यात पैसे वाढवतो हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता तुम्ही काय विचार करणार? मागली 2.5 वर्ष ह्या महाआघाडीनं काम केलं. काय केलं का? काय सांगा केलं? पण ह्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारनं जेवढं जनतेसाठी, गोरगरिबांसाठी, कामगारांसाठी, बहिणींसाठी, सगळ्यांसाठी काय करायचं ठरवलं आपण म्हटलं गेलं. मग आता बहिणीचं मग भावाचं काय? ते तर म्हणणं मग घेण्याचं काय? भावांना एकच सांगतो तुम्हाला मी, आम्ही 7 एसपीची 7.5 एसपीच्या होईल तुम्हाला 6,000 मिळतात. केंद्राचे 6,000, महाराष्ट्राचे केंद्र मिळतात तुम्हाला. बरोबर ना? काल आम्ही विषय मोठा होता. जे कलाकार महामंडळ होतं ते आम्ही केलं. ते 2,000 रुपये 5,000 केलं. काल आमच्या अशा गोष्टी केल्या ना. म्हणजे अशा गोष्टी होत असतील. जर हे होत असतील आता हे जवळजवळ मला वाटतं तुम्हाला जे राज्याचे 4.5 एचपीचं जे मीटर आपण माफ केलं, तुम्हाला लाईट माफ केली ते आताच नाही आहे. यामध्ये मेन्शन केले 2024 ते 2029 पर्यंत तुम्हाला माफ आहे. तर ज्या बदलणारा आम्ही बदलणार नाही तर दुसरे कोण जर आले चुकून भागून ते ज्या बदलतील मग काय करायचं? अधिकार त्यांचा होतोय. तो अधिकार त्यांना तुम्ही देऊ नका. ह्या स्कीम ह्याच्यापेक्षा चांगल्या स्कीम आपण त्याची व्यवस्था करू. कार्यकारिणी विचारलं भाऊ मला ते मग माझ्या 20च्याच मोटर आहेत, मग त्याला कसं काय माफ होणार? 7.5चा माफ आहे ना, त्याची 20ची मोटर आहे. म्हटलं असं कर 7-7च्या 3 टाक आणि क्लिअर कर. कोण जास्त तुला मग असं डोकं चालव ना. मग 20 घेऊन बसू नको ना. आणि पाटात पाणी पुढे एका सगळं सोड जाऊ दे. त्याची आयडिया तुम्हाला पण दिली आहे ना. कामगारांना घरपोच देतो आपण. कामगारांच्या आरोग्याची सेवा करतो आपण. आता मला वाटतं लीड लाडकी बहीण आपली बहिणीसाठी पण आपण आरोग्याची स्कीम आपल्याला तुमच्या आरोग्याची पण स्कीम
आज धन्यवाद देतो, तुम्हाला आभार मानतो तुमचा. असं वेळ करून असे कार्यक्रम तुम्ही द्या आणि त्या कार्यक्रमाला मला त्यामुळे कामगार मंत्री म्हणून आणि कामगार आहे कोण? कामगार हा कलाकार आहे. हे जे शेड बांधलं कुणी बांधलं? मालकानं बांधलं का? सुरेश खाडेनं तर बांधलंच नाही, दादाने बांधलेलं नाही. कुणी बांधलं शेड? कामगारांना बांधलं ना. म्हणून थोर साहेब म्हणून गेले अनुभवसाठी पृथ्वी शेष नकाच्या डोक्यावर नाही आहे, ही पृथ्वी कामगाराच्या तळावर असे साहेब बरोबर ना. त्यांनी म्हणून गेलं. आज तुम्ही सगळे कलाकार हात जग उभा करण्यासाठी उभा, तुमच्याशिवाय काही घडत नाहीये. पैसा आमच्याकडे किती असू द्या, तुमचा हात लागला तरच ते घडणार आहे, तर घडणार नाहीये. त्यामुळे तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि रक्षाबंधनच्या सगळ्यांच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.